दिले योगदान दिले त्या सर्व ज्ञात अज्ञात क्रांतिकारी वीरांना वंदन करून मी माझं मत मांडणार आहे. गर्दीपेक्षा दर्दी मंडळी शेवटी थांबलेत, त्याबद्दल पाठीमागे जी मंडळी थांबलेत त्यांनी जरा पुढे यायला काय हरकत नाही. पाठीमागची मंडळी जरा पुढे या, तुम्ही जे बसलेला आहात पुढे येऊन बसा. आणि विचार मंचावरील सर्वच मान्यवर, सन्माननीय आपल्या रोई गावच्या सन्माननीय सरपंचताई आणि आलेले सर्व शासकीय निमशासकीय कर्मचारी भावांनो बहिणींनो, एक तरुण खासदार एवढ्या कमी वयामध्ये अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी करणं, असा लोकप्रतिनिधी आपल्या हातकणंगले मतदारसंघाला मिळाल्याबद्दल जोरात टाळ्या होऊन दे. पहिल्यांदा मी थोडंसं भारावून गेलो, कारण आम्ही मंडळी महाराष्ट्रभर एक प्रबोधनकार म्हणून फिरत असतो आणि लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये माहिती अधिकार दिन साजरा होण्यासाठी जयसिंगराव असतील, मच्छिंद्र असतील किंवा त्यांची सर्व टीम, ह्या टीमने अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केले. मुद्दा आता असा आहे की मी बोलत राहणार आणि तुम्ही ऐकत राहणार. ऐकता 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 सगळेच जाणार, एकटा तिथं बसणार आणि तो सुद्धा माझ्याकडे बंदूक रोखून बसणार. सगळेच गेलेले असणार. माझ्यासारखा भानावर येणार आणि मी भानावर आल्यानंतर बघतो तर सगळेच निघून गेलेत, एकटाच बसलेला आहे, तो सुद्धा बंदूक रोखून बसला आहे. त्यावेळेला मी भानावर येऊन म्हणालो, अरे बाबा सगळे निघून गेलेत हे जरा वेळेनं कळालं, पण तू बंदूक रोखून बसलायस ते माझ्याकडे का रोखलायस जयसिंगराव? तो म्हणाला, मी बंदूक तुमच्याकडं रोखलेलं नाही आहे, तुम्हाला इथं कुणी आणले त्याला शोधतोय. तशी वेळ तुमच्यावर येणार नाही याची दक्षता आपण घेऊया. म्हणजे तो कुणाला शोधा लागलाय? मला नवं जयसिंगरावाला शोधण्याचा प्रयत्न करतोय. अशी वेळ येऊ नये याची दक्षता घेऊन हा कार्यक्रम नेत्रदानाचा कार्यक्रम नाही आहे, रक्तदानाचा कार्यक्रम नाही आहे. सन्मान्य खासदारांनी सांगितल्याप्रमाणे हा कार्यक्रम दृष्टिकोन दानाचा कार्यक्रम आहे. तुमची समाजाकडं बघण्याची दृष्टी, माहिती अधिकार हा शब्दप्रयोग प्रत्येक ठिकाणी वापरला जातो. खासदार साहेबांनी समतोल पद्धतीनं या ठिकाणी विश्लेषण केलं, इतकं सुंदर विश्लेषण केलं की जे विश्लेषण फक्त कार्यशाळेमध्ये सांगण्यात येतं. कार्यशाळा नाही. माहिती अधिकार दिन साजरा होतोय. माहिती अधिकार दिन म्हणजे काय? 12 ऑक्टोबर 2005 साली दसऱ्याच्या मुहूर्तावर हा दिन साजरा करण्याचा केंद्र सरकारनं कायदा सुरू केला आणि 28 सप्टेंबरला हा दिन जगभर साजरा केला जातो. आपल्याला सण माहीत आहेत कुठले कुठले? प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन. परंतु माहिती अधिकार दिन हा सगळ्यात जास्त माणसाला माणूसपण देणारा दिन आहे. गावापासून सुरुवात. मला रेशनवर किती धान्य मिळते हे माहिती घेण्याचा अधिकार मला आहे का नाही? मला आहे का नाही? गावामध्ये गटारी असतील, रस्ते असतील, शौचालय असतील किंवा ह्या सगळं बांधकाम करत असताना येणारा खर्च हा माझ्या टॅक्सच्या स्वरूपामध्ये गोळा केलेला पैसा हा जनतेच्या हितासाठी वापरला जातो का नाही हे मला तपासण्याचा अधिकार आहे का नाही? तर माहिती अधिकार कायद्यानं सरपंच साहेब, गट विकास अधिकारी पण आलेले दिसत आहेत, पुरवठा विभागाचे पण आलेले आहेत. जनतेला वकील बनवणारा कायदा आहे हा. कायदा जनतेला वकील बनवणारा कायदा. परंतु या कायद्याचा धाक दाखवण्यासाठी वापर करता कामा नये हे मात्र खासदार साहेबांनी सांगितलं. धाक कोण दाखवतोय? कुठंतरी किरकोळ छोट्या छोट्या त्रुटी असतात. संतोष,
आणि अनियमितता आणि तांत्रिक काही त्रुटी असतात, त्याचं संधीत रूपांतर करून माहिती अधिकार टाकून एखाद्या अधिकाराला धाकामध्ये ठेवणं म्हणजे पारदर्शी आणि स्वच्छ कारभार होण्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे. एखाद्या अधिकाराला कायम तुम्ही भीतीच्या छायेखाली, बर्डनाखाली आणि दबावाखाली ठेवत असाल तर हा कायदा तुम्हाला जनतेचा फायदा करून देणार नाही, तर कायद्याविषयी गैरसमज होण्याची शक्यता जास्त आहे. या कायद्यावर दिवसभर आम्ही बोलू शकतो. आता मी अक्षरशः भारावून गेलो. सन्माननीय तरुण खासदार बोलत होते, त्यावेळेला त्यांचं प्रबोधन, प्रोत्साहन, प्रशिक्षण, संघटन, सक्षमीकरण, प्रतिनिधित्व, नंतर नेतृत्व, एवढे सगळे शब्द त्यांना लागू पडतात. नेतृत्व कसं असावं, वक्तृत्व कसं असावं, हे जे मला पाहायला मिळालं, हे खरं म्हणजे जयसिंगराव मच्छिंद्र भाऊ त्यांच्या टीममुळं मला पाहायला मिळालं. मला सांगा, आपण आपली सुरुवात करताना मी फक्त 15-20 मिनिटं बोलणार आहे. माहिती अधिकार दिन साजरा करावा, हा ग्रामपंचायतीनं करावा, नागरिकांनी करावा, मंडळांनी करावा, शासकीय यंत्रणेनं करावा. त्यासाठी कलमामध्ये तरतूद आहे की हा दिन साजरा केलाच पाहिजे. आणि माहिती अधिकार समूह, माहिती संपन्न समूह निर्माण व्हायला पाहिजे. जे कायद्यात आहे ते फायद्यात आहे, जे कायद्यात ते फायद्यात. आईची पण शपथ आणि वडिलाची पण शपथ, मी स्त्री पुरुष समानता मानतो. आईची पण शपथ घ्या. तुम्ही जरा पडून बसा, पुढे या ना, दोघं पण या, पुढे या, पुढे या, तुम्ही पण पुढं. खासदार साहेबांनी सांगून गेले पुढे बसायला. आईची शपथ आणि वडिलांची शपथ, स्त्री पुरुष समानता मानणाऱ्या मंडळीमध्ये मी आहोत. रेशन कार्ड बघा, मी काय म्हणतोय, सर्वसामान्य लोकांना अन्न सुरक्षा देणारा 2013चा कायदा, त्या कायद्याचं नाव जयसिंगराव अन्न सुरक्षा कायदा. त्या अन्न सुरक्षा कायद्याच्या संदर्भात पुरवठा विभागातल्या अधिकाऱ्यांना बऱ्यापैकी माहिती असते, पण ज्याच्याकडे रेशन कार्ड आहे त्यालाच माहिती नसते. त्याच रेशन कार्डवर लिहिलंय, रेशन कार्ड कुठेही पुरावा म्हणून वापरू नये. काय लिहिलंय माहिती आहे का तुम्हाला? आज माहिती अधिकार दिनाच्या दिवशी आलाय, गेल्याबरोबर रेशन कार्डचं पारायण करायचं. पारायण करायला किती वेळ लागतंय? 1.5 मिनिटं सुद्धा लागणार नाही. रेशन कार्ड गेल्याबरोबर वाचायचं. त्या रेशन कार्डवर लिहिलंय, रेशनवर स्वच्छ आणि चांगलं धान्य मिळणं हा तुमचा अधिकार आहे. रेशन दुकानामध्ये तक्रार वही असते, ती लटकवलेली असते. तक्रार वही बोगस आहे का खरी आहे हे तपासण्यासाठी प्रत्येक पानावर सही शिक्का असला पाहिजे. अशा पद्धतीनं ते रेशन कार्ड वाचा. मी माहिती अधिकारावर सांगण्यासाठी आलो, दिवसभर बोलू शकतो, पण या ठिकाणी सांगताना हा कायदा निरक्षर महिलांनी आणला. कुणी आणला कायदा? अडाणी महिलांनी. कधी आणला? राजस्थान मधल्या देवडुंगी गावामध्ये तुमच्या आमच्यासारख्या ह्या आमच्या आया बहिणी थांबल्या तशा राबणाऱ्या, कष्ट करणाऱ्या, रोजगार हमीवरच्या महिला म्हणायला लागल्या, मी किती ब्रास काम केलंय गुरुजी, त्याचं रेकॉर्ड बघायला तेवढं द्या. पहिल्यांदा आंदोलन सुरू कुठून केलं? आम्ही किती काम केलंय त्याचं रेकॉर्ड बघायला मिळणं आमचा अधिकार आहे. याची सुरुवात एका गावातून झाली. तिची ठिणगी संबंध देशभर पेटली आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर 12 ऑक्टोबर 2005 साली तो कायदा झाला. तो कायदा म्हणतो, कोणत्याही कार्यालयात जा, तुला जे पाहिजे ते, त्याच्यासाठी तू 10 रुपयाचं पोर्ट स्टॅम्प लाव. एक साधा अर्ज लिही की मला तहसीलदाराने ऑर्डर दिलेली आहे, पण प्रत्यक्षात मला ऑर्डर मिळालेली नाही. कायद्यानुसार मला बांध रस्त्यावरनं गाडी वाट निघण्याचा आदेश तोंडी दिला, पण प्रत्यक्षात लेखी आदेश मिळाला नाही. तो लेखी आदेश मला मिळाला पाहिजे. माहिती अधिकार कायदा काय म्हणतो? तुम्ही अर्ज केल्याबरोबर 30 दिवसाच्या आत दिलं पाहिजे. 30 दिवसाच्या आत दिलं नाही तर पुढचे 30 दिवस त्याच कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडं तुम्हाला प्रथम अपील दाखल करता येतं. तूच आहे तुझ्या जीवनाचा
तुम्हीच तुमच्या जीवनाचे वकील बना, तुम्हीच तुमचे प्रश्न सोडवायला सक्षम व्हा. ह्यासाठी हा कायदा. आणि वैशिष्ट्य म्हणजे रुईनं आज महाराष्ट्राला एक संदेश दिला. 2 शब्दातला रुई त्यानं मात्र सबंध महाराष्ट्राला संदेश दिला की ज्या संविधानानं सन्मानानं जगण्याचा अधिकार दिला, जे संविधान सर्व धर्म समभाव आणि सर्व धर्माचा विकासाचा ग्रंथ असा संविधान दिला, ते संविधान आईची शपथ, वडिलाची शपथ माझ्या घरात इथून पुढं ठेवलंच पाहिजे, वाचलंच पाहिजे. वाचाल तर वाचाल, नाहीतर बळीचे बकरे बनाल. वाघाचा कधी बळी दिला जात नाही, बकऱ्याचाच बळी दिला जातो. खासदार साहेब म्हणत होते की तुम्हाला जागरूक नागरिक म्हणायचे. माझ्यावर अन्याय होते म्हणून ओरडण्याची गरज नाही. तुझ्यावर अन्याय होतो त्याच्या कारण म्हणजे तुझं अज्ञान. तो अज्ञान असल्यामुळं तुला शत्रू मित्र कळत नाही आणि तुझ्यावर होणारा अन्यायाचा काचा पाठलाग कसं करायचं तुला कोण शिकवत नाही. माहिती अधिकाराच्या माध्यमातून आम्ही काचा पाठलाग करायला शिकवतो. रेशन कार्ड 9 पुराव्यापैकी 2 पुरावे दिल्यानंतर तुम्हाला फक्त 2 दिवसात मिळालं पाहिजे. पांढऱ्या कार्डला 100 रुपये, केसरी कार्डला 50 रुपये, पिवळ्या कार्डला 10 रुपये कायद्यात तरतूद आहे. नागरिकांची सनदमध्ये लिहिलेलं आहे कुठल्या सेवेला किती दर आहे, किती दिवसात दिलं पाहिजे. तेवढ्या दिवसात जर दिलं नाही तर त्याच्यावर कोणती कारवाई करता येते. माहिती अधिकार कायदा, दप्तर दिरंगाई कायदा, सेवा हक्क अधिनियम, अभिलेख व्यवस्थापन अधिनियम हे एकमेकाचे सख्खे भाऊ आहेत. जे कायद्यात असतं ते फायद्यात असतं, परंतु ते ऐकायला कोणी यायचं नसतं. कारण जास्त कोणी यायचं. लोकांना कसं आहे, चांगल्या गोष्टी ऐकायची सवय तुम्हीच लावायची. तुम्हीच आता तुमच्यापासून बदल प्रवर्तक बनलं पाहिजे. देश महासत्ता तेव्हाच होणार. खासदार साहेबांनी सांगितलं प्रत्येक नागरिकांच्या पर्यंत माहितीचा अधिकार कायदा पोचवा. माहितीचा अधिकार कायदा काय सांगतो? अरे तुला 26 नोव्हेंबर 2018चा GR सांगतो की माहिती अधिकाराचा अर्ज सुद्धा करू नकोस. काय सांगतो? अर्ज करू नकोस. दर सोमवारी 26 नोव्हेंबर 2018च्या शासन निर्णयानुसार तो अर्ज करू नकोस, परंतु दर सोमवारी 3 ते 5 वाजेपर्यंत कोणत्याही कार्यालयामध्ये जा आणि त्यांना सांग मला रेकॉर्ड चेक करायचे, मला दस्तऐवज बघायचे. ते देत असताना प्रत्येकाला टॅग लावून द्या आणि 3 ते 5 वाजेपर्यंत बघायला विनामूल्य तुम्हाला कायद्यामध्ये तरतूद आहे. एवढं मोठा जबरदस्त कायदा, शासनाने एवढे जबरदस्त योजना. आईच्या पोटात मूल असल्यापासून माणूस घाटावर जाईपर्यंत सगळ्या योजना शासनानं बनवल्या. आईच्या पोटातलं मूल म्हणजे कोण? स्तनदा माता, गरोदर मातांना अंगणवाडीमध्ये पोषण आहार. माहिती अधिकाराखाली माहितीमध्ये काय म्हणतं? पोषण आहार किती प्रथिनेचं द्यावं, किती कॅलरीचं द्यावं, किती बारकावे कायद्यामध्ये. पण तू किती समजून घेतोस? आपण किती समजून घेतो? त्या ठिकाणी गेल्यानंतर किती फलक वाचतो, ते फलकाचं किती आत्मसात करतो. मी पहिल्यांदा उल्लेख केला, गर्दीपेक्षा दर्दी लोक बसलेले आहेत. तुमचा प्रश्न तुम्ही सोडवायला सक्षम होणारा हा कार्यक्रम आहे. दृष्टिकोन दानाचा कार्यक्रम आहे. यामध्ये तुम्ही एक माणूस तयार केला तर तो लाखांना भारी असणार आहे. कारण का? तो कोण असणार आहे? माहिती संपन्न, ज्ञान संपन्न. ह्या देशामध्ये नव्हे जगामध्ये ज्ञान ही फार मोठी संपत्ती आहे. मी काय म्हणालो की अंगणवाडीच्या लहान बाळाला म्हणजे 0 ते 0 ते 6 वयोगटातील गरोदर माता, स्तनदा माता आणि बाळ जन्मलं की त्या बाळाला सुद्धा पोषण आहार काय दिलं पाहिजे. इथून अशी जी योजना असते ते गावातल्या ग्रामपंचायतीच्या प्रत्येक फलकावरती लावली पाहिजे की तिथून मुलगा शाळेला जातो, शाळेला गेल्यानंतर पोषण आहार खायला मिळतं. 1ली ते 8वी पर्यंत त्या मुलाला पोषण आहार चांगला, सकस आणि पूरक पोषक आहार मिळतं का? माहिती अधिकाराखाली विचारा. माहिती अधिकाराखाली विचारल्यानंतर त्याच्यामध्ये धमकी निर्माण करू नका, दहशत निर्माण करू नका.
कोणीतरी आपल्याकडं लक्ष देऊन आहे एवढं जरी सरकारी यंत्रणेला कळालं तरी बाद झालं. कारण सरकारी यंत्रणा ही आमचेच भाऊबंद आहेत, ते पण माणसंच आहेत. एखाद्या व्यक्तीनं भ्रष्टाचार केला म्हणून सगळ्या समूहाकडं भ्रष्टाचारी नजरेनं बघायचं नाही. आपली दृष्टी बदलली पाहिजे. कारण जनतेचे जे सेवक आहेत ते जनतेचे, जनता ही देशाची मालक आहे हे खासदार साहेबांनी सांगितलं. पण मालकाला मालकाची मालकी हक्काची जाणीव जर करून द्यायची असेल अशा प्रकारचे प्रबोधनाचे कार्यक्रम व्हायला पाहिजे. हे जाणीव जागृतीचे कार्यक्रम आहेत. समोरचा बोलणारा माणूस नेमकेपणानं काय बोलतो ही समजण्याची पात्रता असणारी तुम्ही मंडळी आहात. नॉलेज बेस्ड लिडरशिपला फार महत्त्व आहे. ज्ञानावर आधारलेली, माहितीवर आधारलेली लीडरशिप ही फार महत्त्वाची असते. परंतु इमेज बेस्ड लीडरशिप म्हणजे बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलं वागानं, गाडीच्या पाठीमागे लिहिलेलं असतं. ती इमेज बेस्ड म्हणजे प्रतिमेवर आधारलेली लीडरशिप ही समाजाला योग्य दिशा देत नसते, तर ज्ञानावर आधारलेली. आज मी या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट आणि निर्मळ मनानं सांगणार आहे की महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ऍक्ट 2021 कोणाकोणाला माहिती आहे? आता वर करा. हा कायदा कोरोना आला आणि कोरोना गेला. तुम्ही सध्या जिवंत आहे का मेलेले आहात? जिवंत माणसाचं लक्षण काय? जिवंत माणसाचं लक्षण म्हणजे समोरचा माणूस नेमकेपणानं काय बोलतो ही समजण्याची पात्रता आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द ही जिवंत माणसाचं लक्षण. मी हे वाक्य का वापरलं? कोरोनाच्या काळामध्ये टिंबाटिंबा समूहानं नव्हे तर टिंबाटिंबा प्रवृत्तीनं, वाक्य लक्षात ठेवा, त्या प्रवृत्तीनं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये घरदारं विकून लोकांच्याकडून त्यांनी लूट केली. तेव्हा नंतर तो कायदा आला. तो कायदा म्हणा लागला महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट. मी माहिती अधिकाराच्या दिनानिमित्त सांगणार आहे. माहिती अधिकार दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट काय सांगतो सरपंच ताई? तो कायदा सांगतो खाजगी हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल, धर्मादाय हॉस्पिटल. हॉस्पिटलचे किती प्रकार आहेत? ह्या 3 प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये दर्शनी भागामध्ये रुग्ण हक्काची सनद लावली पाहिजे. 15 प्रकारचे उपचाराचे दरपत्रक लावले पाहिजे. कुठल्या आजाराला किती दर, इंजेक्शन नर्स देणार आहे, सेवेला किती दर, साधा ICUला किती दर, हे सगळे दर त्या ठिकाणी लिहायचे असतात. असं तो कायदा आज माहिती अधिकाराच्या दिनाच्या निमित्तानं सांगण्यात आला. कायदा असा पण सांगतो की डॉक्टराला मन मानेल असं बिल लावता येत नाही आणि अपमानास्पद वागणूक देता येत नाही. आणि वैशिष्ट्य म्हणजे जर अपमानास्पद वागणूक दिली तर तिथं एक टोल फ्री नंबर लावा आणि त्या ठिकाणी तक्रार निवारण अधिकारी आणि तक्रार निवारण कक्ष स्थापन करा आणि त्या रुग्णानं किंवा रुग्णाच्या वैतागलेल्या नातेवाईकांनी ताबडतोब फोन करायचा आणि सांगायचं अमुक हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट मागतायत, त्याशिवाय उपचार करत नाही म्हणतायत. तो कायदा म्हणतो हे चालणार नाही. येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला पहिल्यांदा त्याची अवस्था बघून तू त्याला सांगू शकतोस कोणता आजार आहे ते त्याला सांगायचं, इतरांना कळता कामा नये. आणि त्याला किती खर्च येणार आहे, त्याचं कोटेशन एवढं आहे, तुला परवडलं तर थांब, नाहीतर तू पर्याय दुसरा निवड, सेकंड ओपिनियन. कायदा एवढा जबरदस्त आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत आम्ही माहिती अधिकाराचे अर्ज टाकले. प्रत्येक हॉस्पिटलला ते अर्ज गेले. त्या हॉस्पिटल समान रुग्ण हक्काची सनद धडाधड मोठ्या प्रमाणात लावण्यात आली. डॉक्टरांनी आम्हाला बोलून सांगितलं की हा कायदा आम्हाला माहीत नव्हता, तुम्ही आम्हाला सांगायला या. आणि IMA इंडियन मेडिकल असोसिएशननं कार्यक्रम घेऊन आमचा सत्कार केला आणि कौतुक केलं की तुम्ही आणि आम्ही दोघांनी मिळून हे काम करूया. हे काम करत असताना पूर्वग्रह दोषित भावनेनं ब्लॅकमेलिंग करण्यासाठी
अरे जो चुकतो तो शिकतो, त्याला सुधारण्याची संधी दे. त्याला बदल्याच्या भावनेनं माहितीचा अधिकार टाकून त्याच्याकडून काही चिरीमिरी घेण्याचा प्रयत्न करू नकोस. काम करत असताना 3 मंत्र सांगतो आणि थांबतो. 2-3 मंत्र. ज्यांच्याशी वाद त्यांच्याशी संवाद. काय म्हणालो? ज्यांच्याशी वाद त्यांच्याशी संवाद. हे 3 मंत्र पक्के लक्षात ठेवा. ज्यांच्याशी वाद त्यांच्याशी संवाद. गट असावे पण गटबाजी नसावी. अर्थ समजून घ्या. गट असावे जयसिंगराव, पण गटबाजी नसावी. आणि शेवटचं वाक्य, मतभेद असावेत परंतु बिनमुद्द्याचे मतभेद नसावेत. आपल्याकडे बिनमुद्द्याचे मतभेद काय? तुझं गटारीचं पाणी माझ्या दारात, आणि मग ते तलाठी मॅडम, सरपंच वाद, तक्ता, काय ते तंटामुक्त समिती. अरे नको रे बाबानो. गावागावातले वाद वाढता कामा नये. राजकारणासाठी माहिती अधिकाराचा वापर करता कामा नये. अधिकारी, जनता आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या समन्वयातून आपणाला हा कायदा जनतेपर्यंत पोचूया आणि स्वतः जनतेने स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवण्यासाठी कायदा साक्षरता अभियान राबवूया. जाता जाता विनंती करतो, आता या ठिकाणी एक माहिती पुस्तिका आलेली आहे आणि ही माहिती पुस्तिका ही आम्ही छापून देतो, पण विनामूल्य देत नाही. किंमत मोजल्याशिवाय किंमत कळत नाही. लोकसहभाग आणि लोक पुढाकारातून काम करतो. माझे कुठं फोटो लावले जात नाही. मी 100 वेळा सांगितलं मच्छिंद्रला, अरे माझं थोबड लावू नकोस तिकडं, मला महत्त्व द्यायचं नाही, माझ्या विचाराला महत्त्व दे. पण विचार ऐकलंच नाही. ते काय म्हणला, मी लावणार फोटो, पण पहिल्यांदाच आयुष्यात रुईमध्ये फोटो लागला. तुमच्यासाठी तुम्ही टाळा वाजा, माझ्यासाठी नको. कारण का मी लावू नको म्हणालो. व्यक्तिपूजेपेक्षा विचाराची पूजा महत्त्वाची. पुस्तक देणार आहे, फुकट न्यायचं नाही. हे पुस्तकाच्या विक्रीतून बेघर, निराधार, वंचित, संकटग्रस्त महिलांना 100 महिलांना सांभाळतोय. 3-4 ठिकाणी सेंटर आहेत. मिरजेच्या सेंटरचं नाव आहे आस्था बेघर महिला निवारा केंद्र. आणि लोकसहभागातून मिळणाऱ्या निधीतून त्या महिलांचं पालन पोषण आम्ही करतोय. अनुदान तर बंद झालं, त्याच्या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा आहे. जाता जाता एकच गोष्ट सांगतो, ज्यांना पुस्तिका हवी आहे, आमच्या मुली पण आलेल्या आहेत या केंद्रातल्या. त्या मुली त्या ठिकाणी डबा ठेवतील. ज्यांच्याकडं स्कॅनर असेल त्या स्कॅनरने 100 रुपये. असे 3 पुस्तिका तुम्हाला नंतर पोच करू. आता ही एक पुस्तिका घेऊन जावा. मुद्दा एक आहे. पुढचं प्रशिक्षण इलिया कुठे गेला? इलिया आहे सर, आहे. हा छोटा मुलगा माझ्या सांगलीच्या ट्रेनिंगला यायचा 2016-17ला. दिवसभर प्रशिक्षण असायचं. आता सध्या माझं प्रशिक्षण कुंडलच्या वनप्रबोधिनीमध्ये चालू आहे. सरपंचांचं कर्तव्य, जबाबदारी आणि कर्तव्य आणि माहितीचा अधिकार. लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि जनता यांच्या समन्वयातून आपणाला लोकांची कामं करायची. ही कार्यशाळा नाही. कार्यशाळेला पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन लावलं जातं, पडदा लावलं जातं आणि या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं प्रशिक्षण, प्रत्येक कलमासह माहिती दिली जाते. माझी एक विनंती आहे, खासदार साहेबांनी मला निमंत्रण दिले. खासदार साहेबांच्या सल्ल्यानं इथल्या सर्व तहसीलदार आणि पंचायत समितीच्या व्हिडिओंना विनंती करून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या बरोबर लोकांना बोलवून कार्यशाळा आयोजित करण्याची जबाबदारी मी जिल्हा संघटक म्हणून जाहीर केलेले मच्छिंद्र भाऊ आणि जयसिंग भाऊ या दोघांच्या टाळ्या वाजवून स्वागत करा. ते जिल्ह्याचे संघटक आहेत. त्यांची निवड आज जाहीर केली, परंतु गडबडीत ते प्रमाणपत्र या आणताना जरा वेळ झाला. हे जेव्हा तुम्हाला या ठिकाणी बोलवतील त्यावेळेला थोडंसं त्या प्रशिक्षणासाठी या. जीवन जगण्याचा मार्ग कळेल, जीवनाकडे बघण्याची दृष्टी कळेल. सारखं सारखं माझं हेच काम होत नाही, माझं तेच काम होत नाही, हे ग्रामसेवकानं मला 100 हेलपाटे मारायला लावले, तलाठीने मला 10 हेलपाटे मारायला लावले,
ह्या गोष्टी तुम्हाला ऐकायची गरज लागणार नाही, कारण तुम्हाला त्या प्रत्येक कार्यालयामध्ये तुम्ही नागरिक ह्या देशाचे मालक म्हणून सन्मानाचीच वागणूक मिळणार. तुम्ही मालक असल्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण होणार नाही, पण मालकाला कळलं पाहिजे आपले हक्क आणि अधिकार काय आहेत. जोपर्यंत मालक शहाणा होणार नाही, मालकांच्या जाणीवा उंचावणार नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार राहणार. भ्रष्ट आचार आणि विचार आहे. पैशातला भ्रष्टाचार दिसतो, पण चारित्र्याचा पण भ्रष्टाचार असता कामा नये. आपलं चारित्र्य संपन्न नेतृत्व असलं पाहिजे, चारित्र्य संपन्न सामाजिक कार्यकर्ते असले पाहिजे. आमच्याकडे येणारे सच्चे पण असतात आणि लुच्चे पण असतात, आणि अण्णा हजारेंच्यासारखं नाव घेऊन टिंबाटिंबा गोळा करणारे पण असतात. त्या बिचाऱ्यांना काहीच माहीत नसतं, परंतु नाव त्यांचं घ्यायचं असतं. मी सुद्धा अन्न सुरक्षा कायदा अण्णा हजारेंना प्रशिक्षण दिलेलं आहे. ते समोर असायचे आणि मी प्रशिक्षण द्यायचो, परंतु आम्ही सांगितलं आमचं नाव महत्त्वाचं नाही. तर इथून पुढं रुई गावातून, हे शहरीकरण झालेलं गाव आहे, रुई गावामध्ये सरपंच मॅडमला माझी विनंती आहे, आज तारीख आहे 6 ऑक्टोंबर 2023, पुढच्या 6 ऑक्टोंबर 2024 एक बोर्ड लागला पाहिजे. रुई गावामध्ये कोणीही कोणत्याही योजनेपासून वंचित राहिलेलं नाही, असं आदर्श रुई गाव, काय म्हणालो, असं आदर्श रुई गाव. यासाठी कार्यकर्त्यांना सोबत घ्या, कमिटीला विश्वासात घ्या. रुई गावाचं नाव राळेगण सिद्धीपेक्षा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देशात गाजलं पाहिजे. ज्या छोट्याशा गावामध्ये लोकसंख्या कमी असणाऱ्या गावामध्ये विकास घडवणं सोपं असतं, परंतु तुमच्या गावाचं शहरीकरण झालंय. ज्यांच्याशी वाद त्यांच्याशी संवाद, आणि तिथं विकास घराघरामध्ये पोचूया, आणि सर्व प्रकारच्या शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आमच्या अल्पबुद्धीप्रमाणे तुम्हाला जे काही सहकार्य करता येईल ते आम्ही नक्की करू. पुन्हा सर्व रुईकरांचं मी मनपूर्वक आभार मानतो, आणि माझ्या कार्यक्रमाची शेवट एका प्रतिज्ञाने मी घेत असतो. प्रतिज्ञा सामूहिक आहे, स्त्री पुरुष समानतेवर आधारलेली प्रतिज्ञा आहे, आणि ती प्रतिज्ञा दिल्याशिवाय मी माझं भाषण संपवत नाही. आहे त्या ठिकाणी उभारूया, ती प्रतिज्ञा घेऊया. संविधानाची प्रतिज्ञा घेतली तसं स्त्री पुरुष समतेची आपण प्रतिज्ञा घेऊन मी माझं मनोगत संपवणार आहे. ही काही कार्यशाळा नव्हती, एक मोघमपणे फक्त प्राथमिक माहिती देण्यासाठी या ठिकाणी मी आलो. पुढच्या वेळेला निश्चित येईन. मी रुईकरांचा आवाज खतरनाक आहे. मी स्त्री आहे, याचा मला अभिमान आहे. पुरुष माझा सहकारी आहे. आम्ही दोघे समान आहोत. हे जग ना माझ्या एकटीचे ना त्याच्या एकट्याचे. हे जग आम्हा दोघांचे आहे. ते सुंदर चांगलं बनवून पुढच्या पिढीच्या हातात द्यायचे नाही. पुढच्या पिढीच्या हातात द्यायचे आहे. तुमचं लक्ष किती आहे हे मी बघितलेलं आहे, त्यामुळं तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवायचं आहे. जय जिजाऊ, जय शिव.